कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुरक्षितता संबंधित राखण्यासाठी पोलिसांकडून तडगा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तब्बल 24 ड्रोन शहरातील संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येत असून SRPS 9 पाल्टून देखील तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली। निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापक कारवाई करत 2527 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। शहरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 2 देशी कट्टे, सुरा, चॉपर, तलवारांसह एकूण 52 हत्यारे जप्त करण्यात आली आहेत। तसेच अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कडक पावले उचलत 107 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातून 780 लिटर दारू साठा जप्त करण्यात आला आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत, निर्भय व पारदर्शक पार पडावी यासाठी 8 DCP, 45 पोलीस निरीक्षक, 293 अधिकारी, 2134 पोलीस कर्मचारी, 1456 होमगार्ड आणि 9 प्लाटून असा भक्कम पोलीस बंदोबस्त शहरभर तैनात करण्यात आला आहे। नागरिकांनी कोणतीही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे। आणि या पूर्ण परिमंडळामध्ये 8 पोलीस हद्दीमध्ये माझ्याकडे 344 बूथ आहेत आणि केंद्र आहेत आणि 1457 पूर्णपणे बूथ आहेत आणि जवळजवळ आमच्या APSC SST निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने आपल्या APSC SST अशा 27 टीम पूर्णपणे कार्यरत आहेत। त्यानंतर ज्या आर्म्ड डिपोजिशनचे विषय आहेत पूर्ण झोनमध्ये आतापर्यंत 1110 शस्त्र जमा केलेले आहेत आणि ही कारवाई अजून आमची सुरू आहे। 2527 जणांच्या वरती विविध सेक्शन अंतर्गत कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये 55 अंतर्गत 2 टोळ्यांवरती कारवाई केलेली आहे। नंतर 56 अंतर्गत 28 जणांवरती कारवाई केली आहे। 57 अंतर्गत 3 आरोपींवरती, मोका प्रमाणे 1 कारवाई केली, त्यामध्ये 14 आरोपी आहेत। MPDA प्रमाणे 1, अशा एकूण 2527 जणांच्या वरती आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आता या निवडणूक काळामध्ये केलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे जे काही जप्तीच्या कारवाई ज्या आहेत त्यामध्ये आपण 2 गावठी पिस्टल आतापर्यंत कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जमा केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। त्यानंतर हत्यार आतापर्यंत आपण एकूण 52 हत्यारे, त्याच्यामध्ये सुरा असेल, कोयता असेल, सत्तूर, चॉपर, तलवार अशा आपण जवळजवळ 52 हत्यार आतापर्यंत जप्त केलेले आहेत। दारूच्या संदर्भातल्या आपण 107 केसेस केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 780 लिटरपेक्षा जास्त मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। अंमली पदाच्या अनुषंगाने NDPS आपण 3 केसेस केलेल्या आहेत। अशा प्रकारे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन असेल किंवा इतर अनुषंगाने आम्ही ही जप्तीची कारवाई केलेली आहे। आपल्याकडे आतापर्यंत आम्ही 4 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे। रूट मार्च आपण 9 ठिकाणी केलेला आहे आणि ही जी कारवाई जी आहे ती अशा प्रकारे आपल्याकडे सुरू राहणार आहे। त्याचप्रमाणे मतदानाच्या वेळेस सुद्धा आम्ही जसं विधानसभेच्या वेळेस ड्रोनचा वापर केला होता, यावर्षी सुद्धाही आपण 24 ड्रोन पूर्णपणे परिमंडळामध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत। विविध ठिकाणी, ज्या ठिकाणी गर्दी ठिकाण आहे, काही सेन्सिटिव्ह एरिया आहे, त्या ठिकाणी ह्या आम्ही ड्रोनचा उपयोग करणार आहेत। आणि ह्या ठिकाणी आपलं पोलीस बंदोबस्त जे आमचं नियोजन आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचे 8 ACP असतील, 45 PIs असतील, 293 अधिकारी, 2134 स्टाफ आणि 1456 होमगार्ड आणि SRPF प्लॅटून, या सगळ्यांचा आम्ही त्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या बंदोबस्तामध्ये त्याचा समावेश करणार आहोत। आणि या विविध हेड अंतर्गत आमची कल्याण परिमंडळ 3 मध्ये ही कारवाई सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।